आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, कारवाई न झाल्यास 11 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा। पोलीस अधीक्षक म्हणून श्रवण दत्त आल्यापासून नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव, अक्कलकुवा, तडोदा, शहादा, नवापूर, नंदुरबार अशा सर्वच तालुक्यातील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्रासपणे अवैध दारू विक्री, ताडी विक्री, विमल गुटख्याची विक्री, अवैध वाहतूक, सट्टा, मटका, जुगार असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत। नंदुरबार जिल्ह्यात धडगाव येथे अवैध धंदे, सट्टामटका व जुगार खुलेआम सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सविता विजय वसावे यांनी 11 मार्च 2026 पासून धडगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। अवैध धंद्यांबाबत पोलिसांना पुराव्यानिशी माहिती देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। याबाबत सविता वसावे यांनी बिरसा फायटर्स, बिरसा आर्मी तसेच जिल्ह्यातील आदिवासी संघटनांना पत्र देऊन पाठिंबा मागितला। तसेच त्यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार शहादा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अवैध धंद्यांचे व्हिडिओ पुरावे दिल्याचे सांगितले। मात्र या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला। वसावे यांनी दिलेल्या माहितीनुसार धडगाव पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर मटका, पत्त्यांचा जुगार आणि इतर अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत। यामागे काही पोलीस अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान 12 डिसेंबर 2025 रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्यात पोलिसांनी कायद्यानुसार आवश्यक कलमे न लावता आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही वसावे यांनी केला। या प्रकरणात 6 आरोपी असूनही 3 महिन्यांपासून साक्षीदारांचे जबाब नोंदवले नसल्याचे त्यांनी म्हटले। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा व शहादा तालुक्यांसह अनेक भागांत अवैध धंदे जोरात सुरू असून पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने संबंधितांना मोकळे रान मिळाले आहे, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। याच पार्श्वभूमीवर 11 मार्चपासून धडगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय सविता वसावे यांनी घेतला असून या आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र, उपसंपादक वामन शिंदे। हे अवैध धंदे बंद करावे म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना प्रत्यक्षात भेटून वारंवार निवेदनं दिली आणि आदिवासी संघटनांनी या अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये नंदुरबार येथे एक मोठा मोर्चाही काढला होता। परंतु पोलिसांचे आर्थिक हित संबंध लक्षात घेऊन या अवैध धंद्याच्या बदल्यामध्ये पोलिसांना लाखो रुपये हप्ते मिळतात